स्वराज्य न्यूजच्या बातमीचा त्वरित इम्पॅक्ट. PWD दोंडाईचा तात्काळ कामाला. शिंदखेडा मालपूर ते दोंडाईचा रस्त्यावर वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे नागरिक वाहन चालक त्रस्त झाले होते. हा महत्त्वाचा मुद्दा स्वराज्य न्यूज धुळे TV बातमीपत्राने ठळकपणे मांडताच प्रशासनाने तात्काळ दखल घेत शुक्रवारीच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. बातमी प्रसिद्ध होताच मालपूर दोंडाईच्या मार्गावरील संपूर्ण झुडपे सफाईचे काम JCBच्या साहाय्याने सुरू करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेला हा रस्ता आता झपाट्याने स्वच्छ केला जात आहे. याचबरोबर रस्त्यावरील ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे त्वरित भरावेत अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेचे युनियन अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी PWD अधिकाऱ्यांकडे केली आहे. स्वराज्य न्यूजच्या बातमीचा स्पष्ट आणि ठोस इम्पॅक्ट दिला असून नागरिकांनीही हा जलद कारवाईचे समाधान व्यक्त केले आहे. दोंडाईचा येथे हस्ती बँकेच्या सौजन्याने 54व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. दोंडाईचा येथील हस्ती बँकेच्या मुख्य शाखेत 54व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराला दोंडाईचा परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 8 वाजता सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या ग्राउंड रिपोर्टनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत तब्बल 290 रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवी सेवेची श्रेष्ठ परंपरा जपली. हस्ती बँकेचे कर्मचारी रोशन पाटील यांनी सांगितले की नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग प्रेरणादायी असून दिवस अखेर हा आकडा आणखी वाढेल असे ते आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. आज जवळपास 54 वर्ष होतात ते सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही ब्लड डोनेशनचं शिबिर घेतोय. मागच्या वर्षी जवळपास आम्ही 3000 ब्लड डोनेशन मार्फत रक्त गोळा केलं आहे आणि निरनिराळ्या ठिकाणी जिथे पेशंटला आवश्यकता आहे तिथे आमच्या सभासदांना विनामूल्य, काहींना कन्सेशनल आणि जिथे जिथे ब्लडची गरज आहे तिथे तिथे आम्ही आमच्या बँकेमार्फत पुरवण्याची व्यवस्था करीत आहोत. आणि सोबत आय कॅम्प घेऊन जे लोक खरोखर गरीब आहे, ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता आहे, तेही टायप करून त्यांचं आम्ही ऑपरेशनची व्यवस्था करतो. धन्यवाद. भारतरत्न संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन. धुळे तालुक्यातील बाबरे गावात ग्रामस्थांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ग्रामस्थांतर्फे अभिवादन करण्यात आले. भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. यावेळी महाराष्ट्र अनिच्छे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी सांगितले की कित्येकदा महामानवांना लोक त्यांच्या जातीमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात, परंतु बाबासाहेब यांनी जे काम केले, योगदान दिले, कष्ट केले ते सर्व भारतीय लोकांचा विचार करून कामे केली. त्यांनी दीनदुबळ्या शोषित लोकांना माणूस म्हणून उभ्या करण्यासाठी संपूर्ण आयुष्य झिजवले. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता येईल असे काम केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय देऊन समाजाला एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज्यात अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गातील घटकांसाठी
योजना, वंचित दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी मंदिर प्रवेश आंदोलन, महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह करून जाती अंताची लढाई लढली. शोषितांना हक्क मिळावे यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र त्यांनी दिला. शेतकऱ्यांसाठी अनेक परिषदा घेतल्या. नदीजोड प्रकल्पाची मागणी, शेतीबरोबर जोडधंदा करा असे ते आवर्जून सांगत. अशा रीतीने दिलीप खिवसर यांनी त्यांच्या कार्याचा उजाळा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण निमित्त आज आम्ही बाबरे गावे अभिवादन करतो. वंदन करूया बाबासाहेबांना. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान चे खरे शिल्पकार होते. भारतीय संविधान मध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे सर्व समाजातील लोकांना देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र सुद्धा त्यांनी दिलेला आहे. तसंच त्यांनी संविधान मध्ये एक अनुसूचित जाती जमाती लोकांना विशेष प्रोविजन केलेले आहेत. महिलांना 33% आरक्षण, बाळंतपणासाठी रजा, त्याचप्रमाणे 18 वर्षावरील व्यक्तींना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. बाळासाहेब चे विचार, तसंच त्यांनी एक महाडचा सत्याग्रह, तसंच त्याने नाशिकचा एक काळाराम मंदिर हे समाजातील लोकांना एक उघडे करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजातील लोकांचा त्यांनी विचार केलेला आहे. हे महामानव असे काही विशिष्ट जातीचे नसतात, तर त्यांचे विचार आज सुद्धा खूप एक आपल्याला प्राप्त करण्यासारखे आहेत. त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण आपल्या जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करू. संविधानाप्रमाणे आपण आचरण करण्याचा प्रयत्न करू. पुनश्च महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया. यावेळी बाबरे गावातील सरपंच प्रवीण राजपूत, आनंदा गायकवाड, पोलीस पाटील माणिक मोरे, जितेंद्र साठे, दादाभाऊ सरदार, प्रमोद सरदार, सिद्धार्थ बाविस्कर, अफलातून सरदार, भगवान सरदार, तुळसाबाई सरदार, लक्ष्मीबाई सरदार, इंदुबाई सरदार, सविताबाई सरदार, मंगलाबाई सरदार, वीरभान मराठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दोंडाईचा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूजन व ब्लँकेट वाटप कार्यक्रम. दोंडाईचा येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास फुलहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. यावेळी सरकार साहेब रावल, बापूसाहेब देशमुख, प्रवीणभाऊ महाजन, कृष्णभाऊ नगराळे, पोलीस निरीक्षक दिनेश सोनोने, पत्रकार प्रभाकर आडगाळे, ॲडव्होकेट पंकज पाटोळे, सर्व भीमसैनिक तसेच दोंडाईचा नगर परिषदेत नवनिर्वाचित सर्व नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सरकार साहेब रावल यांच्या हस्ते गरीब महिलांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.